हेलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आज थोडा विषय वेगळा आहे. ॲक्च्युली मला या विषयावर बोलायचंच होतं, पण ते कधी काय ते असं ठरवलं नव्हतं. पॉईंट्स फक्त मी काढले होते ॲज अँड वेन, म्हणजे जेव्हा जेव्हा व्हिडिओ बघत होती त्या वेळेला ते मी पॉईंट्स काढून ठेवत होते. त्याचा उपयोग मला आज झाला. ॲक्च्युली झालं असं, काल रात्री मी नाईट वॉकला बाहेर गेले आणि अंधारामध्ये रात्री ते कळून येत नाही सँडस्टॉर्म आलेलं, आणि सँडस्टॉर्म होतं आणि त्याचे म्हणजे मला ॲलर्जी आहे आणि त्यामुळे मला ती ॲलर्जी मी कॅच केली आणि आता मला भयंकर सर्दी झालेली आहे. सो म्हणून मग मला आज इच्छाच झाली नाही कोणाचे व्हिडिओज आणि बाकी असं काही बघण्याचे. व्हिडिओज तर मी बघितले, पण पॉईंट्स काढून मग परत त्याच्यावरती पॉडकास्ट वगैरे बनवण्याचं आज मूड नव्हता म्हणा, किंवा या DBSबद्दल बोलायचा मूड नव्हता. सो म्हटलं आपल्याकडे हे रेडी आहे आणि आपण एनिवेज आपल्याला ह्याच्यावर बोलायचंच होतं. सो म्हटलं आज आपण ह्याच मुद्द्यावर किंवा ह्याच टॉपिकवर ह्याच कॅरेक्टरवर बोलूया. तसे आपले 3-4 व्हिडिओज याच्यावर म्हणजे फार नाही केलेत, मध्ये मध्ये असं काही ना काही असं ह्याने माती खाल्ली की पॉडकास्ट करते. तसंच आज मी पॉडकास्ट घेऊन आलेली आहे. नाव बाळा हाती कथलाचा वाळा तसाच काहीसा प्रकार आहे, अशी व्यक्ती म्हणजेच म्हणजे ज्याचं नाव आहे प्रसाद, बट प्रसाद फक्त नावच आहे, विषच ओकत असतो हा माणूस. तर तुम्हाला कळलंच असेल, आजचा विषय आहे पांढऱ्या पट्टीबद्दल. विषय आहे पांढऱ्या पट्टीचा. आता ह्या पांढऱ्या पट्टीशी रिलेटेड किंवा या पांढऱ्या पट्टीचं कनेक्शन ज्या धर्माशी रिलेट केलं गेलं आहे, त्या धर्माशी रिलेटेड ज्या इतर गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आपण बोलणार नाही आहोत. वी विल स्टिक टू आवर पॉईंट किंवा वी विल फोकस ऑन द थिंग ज्या गोष्टीचा आता हल्ला होत आहे. बाकी ते मांसाहार आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या आहेत, तो पॉईंट आहेच, त्याविषयी माझी वेगळी मतं आहेत. किंवा ते आपल्यावरती काही जोर जबरदस्ती केली जाते ते चुकीचंच आहे, त्याचं मी समर्थन करत नाही. मी फक्त ह्या माणसाबद्दल, या घोचू सेनेच्या अध्यक्षाबद्दल बोलणार आहे, जो डांगफाटक आहे त्याच्याबद्दल बोलणार आहे. बाकी मुद्द्यांशी, मला राजकीय मुद्दे असू देत किंवा ते धर्माशी रिलेटेड मुद्दे असू देत, त्याबद्दल मला इथे बोलायचं नाही आहे. हे मी आधीच ह्यासाठी क्लिअर करते कारण मला माहिती आहे अशा प्रकारच्या कॉमेंट्स येतील की हे असं चाललेलं आहे, असं ते लोक जोर जबरदस्ती करतात, अशा बऱ्याच गोष्टी आहेत, मग आता आपण रोखलं नाही तर हे पुढे वाढतच जाणार. ह्या सगळ्या गोष्टींना विचारात घेऊनच मी हे बोलते, कारण आपण एका पॉईंटबद्दल बोलतोय तर आपण त्या पॉईंटलाच ठेवून बोलूया, नाहीतर मग पसरायला आणि फाटे फुटायला वेळ लागणार नाही आणि मग मूळ मुद्दा भरकटत जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हो, मला माहिती आहे, मलाही ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या आहेतच. मी इवन हेही म्हणते की ती पांढरी पट्टी जो काही विषय आहे तोही चुकीचाच आहे. तसं पाहायला गेलं तर नाही करायला पाहिजे होतं, पण अशा खूप गोष्टी आहेत ज्याच्यावर मतमतांतरं होऊ शकतात किंवा होत आले आहेत. सो मुद्दा काय होता आणि मुद्दा काय बनवला ह्या व्यक्तीने फक्त आणि फक्त तो मुद्दा स्वतःच्या फायद्यासाठी त्याने तो उचलला. बाकी त्याला कोणत्याही धर्माशी, कोणत्याही व्यक्तीशी किंवा काही कोणाच्या भावभावनांशी काहीही घेणं देणं नाही. बरं, ती व्यक्ती जे काही गवगवा केला, ती व्यक्ती स्वतः काही धुतल्या तांदळाची नाही आहे, तसं तर कोणीच नाही आहे, पण हा तर बिलकुलच नाही आहे. तर मला ह्या व्यक्तीवर आक्षेप आहे. म्हणजे ह्या व्यक्तीने हे असलं काहीतरी बोलणं, अशा गोष्टीची बाजू घेणं हे अजिबात शोभत नाही. हे ह्या व्यक्तीकडनं आलं आहे, हाच माझा आक्षेप आहे. ते भले दुसऱ्या कोणी बोललं असतं किंवा दुसऱ्या कोणीतरी त्याच्यात उतरलं असतं, त्या गोष्टीवर आक्षेप घेतला असताना एक वेळ मी ते मान्य पण केलं असतं, ते मी अजूनही मान्य करते, ते चुकीचं होतं. पण जस्ट बिकॉज ही व्यक्ती त्यात इन्व्हॉल्व आहे ना, त्यामुळे मग हा माझाही हट्ट आहे, हे माझंही मत आहे आणि हे माझं त्या व्यक्तीबाबतचं ठाम मत आहे की त्या व्यक्तीने हे फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःला फेम मिळवण्यासाठी, स्वतः लाईमलाईट घेण्यासाठी हे केलेलं आहे. कारण त्या व्यक्तीचा इतिहास बघता ती व्यक्ती हे सगळं काही बोलण्यासाठी ती पात्र नाही, अतिशय अपात्र. म्हणजे लास्ट पर्सन ऑन द अर्थ कोण असेल तर हा डांगफाटक असेल.
मुळात आहे ना, एखादा मुद्दा मांडण्याची एक पद्धत असते किंवा एखादा मुद्दा आपण जेव्हा दुसऱ्याला आपल्याला तो कन्व्हिन्स करायचा असतो, तर आपलं त्याच्याबद्दल काहीतरी एक ठाम मत असणं जरुरी आहे किंवा आपलं काहीतरी त्याच्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन किंवा त्याला काहीतरी एक गाभा, आपण हे का बोलतोय, का करतोय, तो त्यासाठी आपली काहीतरी स्ट्रॉंग मतं असणं खूप जरुरी आहे. ते ह्याच्याकडे नव्हतंच. हा सकाळी उठला, ह्याने ती पट्टी बघितली आणि त्याला फक्त डोक्यात एकच पेटलं की ह्याच्यावरून मला आता पेटवायचं आहे. आणि जितकं जितकं फेम, जितकं काही अटेन्शन ग्रॅब करता येईल तितकं जास्तीत जास्त अटेन्शन ग्रॅब करायचं आहे. हाच त्याचा मुद्दा होता, हाच त्याचा हेतू होता. आता ते कसं ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करते. ओके, सो स्टार्टिंगला ह्याचा जो पहिला व्हिडिओ होता त्यामध्ये हा म्हणाला की इसके पीछे का लॉजिक क्या है, ह्या मागे लॉजिक काय आहे ते मला समजून घ्यायचं आहे. व्हॉट इज द लॉजिक बिहाइंड दिस. एकच वाक्य 3दा वेगवेगळ्या भाषेत बोलला, म्हणजे ज्याला कुठलं काय समजत नसेल त्याने ते समजून घ्यावं. पण आम्हाला काही समजलंच नाही बुवा, म्हणजे लॉजिक विचारलं होतं. ओके, तुला लॉजिक दिलं. त्या व्हिडिओच्या खाली बऱ्याच लोकांनी वेगवेगळे लॉजिकल रिझन्स दिले. काही लॉजिकल होते, काही म्हणजे सगळेच लॉजिकल होते, पण काही प्रॅक्टिकल होते, काही इमोशनल होते, काही रिलिजियस होते. असे वेगवेगळे, म्हणजे ज्याच्याने काहीतरी लॉजिक प्रस्थापित होईल असे रिझन्स ह्याला देण्यात आले. म्हणजे थंडावा, त्यानंतर त्यांचं ते रिलिजियस रिझन, आणि बुरशी लागते पावसाळ्यामध्ये, ते चालायला बरं पडतं त्याच्यावरती, म्हणजे ते ऑइल पेंटवरती ते गुळगुळीत होत नाही, असे असे एक ना अनेक वेगवेगळे ज्यांनी त्याने आपापल्या परीने ह्याने काय बोलते मी ह्याला रिझन दिले. म्हणजे ह्याने विचारलंच होतं लॉजिक, तर 1 ना 1000 लॉजिकल गोष्टी ह्याला सांगितल्या. मग आता लॉजिकने साहेबांचं पोट नाही भरलं. बापरे, लॉजिक तर दिलं, आता लोकांकडे तर खूपच लॉजिक आहे, लॉजिकल लोक आहेत. म्हणजे ह्याला असं वाटलेलं की लोक येडीच आहेत, फक्त हाच काय तो 150 आणा. पण लोकांनी तर ह्याला भरपूर अशी रिझन्स दिली का असं केलं असेल किंवा का आहे. मग ते झालं. मग ह्याचा दुसऱ्या दिवशी वेगळा मुद्दा झाला. तो व्हिडिओ बघून तर मला इतकं हसायला आलं, म्हणजे काय तो तोंड करून बसला होता. समवन स्प्लॅश्ड इंक ऑन युअर फेस, झप. Someone cut bakra over here. Zap, it's over. We did Ganpati Visarjan. It's over. Bursting crack. My God, मला बोलताना पण हसायला येत आहे. Bursting crackers. It's over. टप 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 टप. हे कंटिन्यूस होत आहे. This is happening with me continuously and it is bothering me. Oh my God. काय ॲक्टिंग आहे, काय इंग्लिश आहे. बर्स्टिंग इन टू युअर नेस्ट. अरे भाई, तू लॉजिक विचारलेलं ना, तुला लॉजिक दिलं ना, मग आता काय, आता काढलं टाप 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 टाप. रोज हॅमर करते, रोज माझ्या डोक्यावर कोणतरी मारते, आता मी काय करू. आणि आता मला रोज त्रास होतोय, मला बघून त्रास होतोय, आमच्या धर्माला त्रास होतोय, माझ्या आईला त्रास होतोय, माझ्या बायकोला त्रास होतोय, त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. हाऊ इट इज कन्सर्न विथ युअर भावनाज मॅन. हां, भावना काय आणि धर्म काय, आणि धर्माच्या गोष्टी ना तू तर करूच नको बुडव्या. आणि तुझी बायको काय तिथे उभी राहून तोंड करते, आणि ती आई शिक्षिका होती ना ती. शिक्षिकेच्या नावावर लांछन आहे, लाज आणली. कसलं काय, कुठल्या पोराला सपोर्ट करते, काय करते. जे दिसत नाही का धंदे करतात ते, बसून तिथे बाथटबमध्ये सगळ्या नंगा नाच करतात, नुन्या खाते ऑनलाईन तुमची सूनबाई. तेव्हा कुठे, तेव्हा नाही तुमचा धर्म आडवा येत. हे तुमच्या धर्मात सांगितलंय का? हां, हे अलाउड आहे तुमच्या धर्मात, हे चालतं. असलं काहीतरी फालतूगिरी करायचं, नंतर मग काहीतरी वात्रटासारखं बोलायचं, प्रत्येक वेळेला घाण करायची. जेव्हा लोक इलेक्शनच्या वेळेला येणार होते तेव्हाही हा म्हणत होता की मी त्यांच्या अंगावर मटणाचं पाणी फेकेन, हाडं फेकेन. हे शिकवलंय तुमच्या धर्मात. हे कुठून आलं मग? तेव्हा नाही येत धर्म तुमचा. आणि तू काय काय बोललायस, किती किती बोललायस, ते सगळं लक्षात आहे आणि सगळं आहे, त्याचा रेकॉर्ड आहे. त्याच्यामुळे हे तू बोलू नयेस आणि तुझ्या घरातल्यांनी बोलूच नये. जे धर्माच्या नावावर नंगा नाच करतात, जे घाण आहेत, जे घाणीचा पैसा खातात, जे तुझ्यासारख्या बुडव्याचा पैसा खातात, त्याच्यावर माजलेत आणि तोंड घेऊन येतात. तुझ्या आईला ना एवढीच जर असती ना, आधी आपल्या मुलाला कसं वागायचं, कसं बोलायचं हे शिकवलं असतं.
सुनेचं तर जाऊच दे, ती तर दुसऱ्याच्या घरची आहे, ते पण तसलंच कोणतरी पकडून आणलं. कुठे होतास तू जेव्हा तुझे जे काही घोचू सेना आहे ती इथे घाणेरड्या घाणेरड्या कॉमेंट्स करत होती, मला एअरपोर्टवरती आडवं करण्याच्या गोष्टी करत होती, जेव्हा एक रोस्टिंग तुम्हाला सहन होत नव्हतं, एका रोस्टसाठी तुम्ही कोणाला तरी एअरपोर्टवरून तू कशी दोन पायांवर परत जातेस ते बघतो आणि मग तुझं सगळं काय 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 करतो, तिथेच तुला आडवी घेतो आणि आणि म्हणजे खूप घाणेरडा, मी इथे बोलूही नाही शकत इतक्या घाणेरड्या लेवलच्या कॉमेंट्स तुम्ही केल्या होत्या. तेव्हा कुठे होतास तू? तेव्हा काय दाखवणार होतास तोंड? तुझ्या आजीला आजोबांना, माझ्या आजीला आजोबांना पणजीला मला तोंड दाखवायचंय. तोंड कसलं दाखवते तू? नुन्या दाखव, नुन्या. आणि काय कसं ओलं ओलं लिबलिबीत आणि कसं असं असं वाटतं आणि पंचूच्या चुच्चीसारखं वाटतं. हे सगळं घाण आणि इतकं घाणेरडं, इतकी घाण पसरवलीस आणि आता कसलं काय पूर्वजांना तोंड दाखवायच्या आणि धर्माच्या गोष्टी सांगतो. हे असं बायकोला विकतात तुमच्या धर्मात? अरे नको रे बाबा, आमचा धर्म आहे तो, आमच्या धर्माच्या बाबतीत तुझ्यासारख्या बुडव्याने बोलणं आम्हाला सहन नाही होत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तू तर नास्तिक आहेस ना, तू तर देव मानतच नाही. प्रत्येक वेळेला याचं वेगवेगळं वेगवेगळं स्वतःच्या खळगीसाठी, स्वतःच्या भिक्कारटोटपणासाठी हा कुठल्याही थराला जातो आणि प्रत्येक वेळेला ह्याचा सगळा अजेंडा चेंज होतो, याची विचारसरणी चेंज होतो. कन्व्हिनियंटली हा देव मानतो, कन्व्हिनियंटली हा मानत नाही, कन्व्हिनियंटली माणुसकी हाच एक धर्म, माणुसकीचा आणि ह्याचा जराही काही संबंध नसताना काही बडबडायचं, उगाचच आपलं फालतूगिरी इथे घाण करायची. तुझं उडवलं होतं ना तेच बरोबर होतं, तुला छाटूनच टाकायला पाहिजे, इथून हक्कलपट्टी झाली पाहिजे, तू कुठेच नाही दिसला पाहिजे. परत मिळालाय ना, कसा तिकडे चिवची चिवची कसा रडत होता, दिस इज मेटा, दिस इज मेटा. अरे बेटा, तू जरा लायकीत राहायला शिक. तिथे पण माजोरडेपणा करत होत्या नुसता. तुम्हाला काय आयुष्यात तुम्हाला जे काय लागेल ना, इथे मुंबईत तुम्हाला जे काही मदत लागेल ते मी तुम्हाला करायला तयार आहे. तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला कधी पण मदत करेन, ह्याव करेन त्याव करेन. मुंबईचा भाई समजतो काय छपरी? हट. एक तर मुळात म्हणजे ना, तो तुमचा सोसायटीचा प्रश्न आहे, तो सोसायटीमध्ये तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजे होतात. जे काही आहे ना, तू लेटर दिलं, फेटर दिलं आणि काय दिलं आणि मग तुझी परमिशन नाही घेतली आणि मग ते केलं पेंट, तर मग तू ते सोसायटीमध्ये बोलायला पाहिजे होतं. जे स्टेप तू सोशल मीडियावर घेतलेले दाखवले ना, ते स्टेप्स तू असेच घ्यायला पाहिजे होते सोशल मीडियावर न दाखवता. आणि ते सगळं केल्यानंतरही जर तुझं कोण ऐकत नसेल, दाद देत नसेल, तर ते सगळे पुरावे घेऊन जर तू बोलला असतास ना, तरी मान्य केलं असतं. पण ते सोशल मीडियावरच तुला आणायचं होतं, तुला ते निमित्त झालं, तुला ते कारणच मिळालं. आणि राहिला प्रश्न त्या पेंटचा, तर कसं काय बाबा तुमचं, म्हणजे काय तुला त्याच्यावरून कोणी चालू नको सांगितलंय, की तुला त्याच्यावर चाल असं सांगितलंय, की तुला चप्पल काढूनच चालायचं असं सांगितलंय? अरे त्याच्यावर उभं राहून राहून ते मीडिया, ते पोलीस आणि कोणाला, पोलिसांना पण काही कामधंदे नाही, आले लगेचच आपले. इतक्या गोष्टी होत असतात, इतकं म्हणजे इतकं बघण्यासारखं आहे, इतकी कामं आहेत. पण ते सोडून ह्या आवड्याच्या मागे तुम्ही, खरंच म्हणजे मला काय झालंय पोलिसांना, ह्याच्या नादाला लागू नका. असले लोकांना डिझर्वच करतात, ह्यांना कोणीतरी केलंच पाहिजे यांचा खात्मा. उगाचच डोक्याला ताप आहे ते काय होत नाही आणि दुनियाभरच्या गोष्टी एवढ्या आहेत लक्ष देण्यासारख्या, ते राहायला बाजूला, ह्यांना प्रोटेक्शन द्यायची वेळ आली तुमच्यावर. आणि ती लाईन ते सगळ्यांनी पुसटूनच टाकली, त्याच्यावर घाणच झाली, ती ब्राऊन झाली. आता ती व्हाईट लाईन व्हाईट राहिलीच नाही, ती ब्राऊन झाली. मग कशाला उगाचच ना, एवढं तुझ्यामध्ये होतं, तुला एवढाच त्रास होत होता ना, तर तू बिंदास त्याच्यावरती दुसरा काहीतरी पेंट मारायचा किंवा ती पुसून टाकायची किंवा काहीतरी करायचं होतं. तू इतकं म्हणजे वेळ वाया घालवला. अरे माझा सगळा वेळ ह्याच्यातच जातोय, मी 2 दिवस झोपलो नाही आहे आणि सगळी कामधाम सोडून आम्ही सगळी फॅमिली हेच बघत असतो, हेच करत असतो, ह्याच्याच मागे लागलोय. कशाला? एवढा काय मुद्दा होता? एवढं काय करायचं काहीच गरज नव्हती. राहिला प्रश्न कामधंद्याचा, तुझ्या अख्ख्या फॅमिलीला काही कामधंदा नाही आहे. त्या दुसऱ्या भावावर तर मला डाऊटच आहे, तो तर काय भलताच आहे, त्याचं वेगळंच काहीतरी चाललेलं आहे. त्याचं तर कुठेच काय होत नाही. काय झालं, त्याची गर्लफ्रेंड पळाली, बरं झालं सुटली बिचारी. आणि राहिला प्रश्न, आम्ही असं नाही करणार, कोणी असं एखादी गोष्ट केली तर मग आपण पण तसंच वागायचं का? मग त्यांनी केलं, मग त्यांच्यात आणि आमच्यात फरक काय वगैरे. तर फरक तर तू केव्हाचाच मिटवलाय, त्याच्यामुळे
तो तर प्रश्न येतच नाही आहे. कारण ती लाईन तर पुसटली गेली, ती लाईन खराब पण झाली, घाण पण झाली. आता ती काय म्हणजे मळकटच मेली हो गई, राम तेरी गंगा मेली सारखं ओ जैन तेरी लाईन मेली हो गई. तर ती मैली तर झालेलीच आहे, त्याच्यात अजून काय राहिलंच नाही आहे. पण तू एवढं जे काही घाण केलीस ना, ती काही कमी नव्हती. त्यापेक्षा ती पुसली असतीस तर जास्त बेटर झालं असतं. म्हणजे हे तर आहे की त्याने काहीतरी माती खाल्ली म्हणून तू गू खाल्लास. लिटरली हेच आहे तुझं तुझं वागणं हेच दर्शवतं की समोरच्याने जर माती खाल्ली तर मी गू खाणार. आणि याची चप्पलेची नाटकं पण बघितली का? पहिले तर चांगला फिरायचा ती चप्पल घालून, 4 दिवस आपला त्याच्यावरती ते चप्पलेने ते लोळवत होता आणि इतरांना पण त्याच्यावर उभं करत होता. आणि काल एकदम चप्पल विप्पल काढून दाखवतोय आणि तिथे उभा राहून दाखवतोय आणि मी कसं पालन करतो आणि मी कसं त्यांचं रिस्पेक्ट करतो वगैरे. किती खोटं वागायचं रे, किती खोटं. तुला आज नाही बघत आहे, तुला ना सगळे ओळखून आहेत. त्याच्यामुळे ना ती घोचूस येण्याव्यतिरिक्त कोणी तुला उभा पण नाही करणार आहे. तू काही चांगलं करत पण असला ना, कळत पण असलं ना, तरी कोणी तुला सपोर्ट नाही करणार आहे. ही लायकी आहे तुझी. आता पहिले ह्याचं काय सांगितलं मी तुम्हाला? ह्याने सांगितलं की मला ह्याचं स्पष्टीकरण किंवा मला ह्याचं लॉजिक समजावा. मग लॉजिक समजवल्यानंतर मग ह्याचं सुरू झालं की नाही हे जबरदस्ती आहे, हे आमच्यावर का थोपताय. आणि मग ते एकरूपता एकता त्याच्यावर काहीतरी भाषण द्यायला लागला. मग ते सगळं झालं आणि आता ह्याने नवीनच काढलं. आता काय तर म्हणजे लोकांनी याला म्हटलं की बाबा तुझं सगळ्यात मोठा तर तुझा इगोवर घेतलंयस तू, बाकी काहीच नाही आहे, फक्त तुझा इगो हर्ट झाला आणि ते फक्त तू सॅटिस्फाय करतोयस. तर म्हणे नाही मला विचारायला पाहिजे होतं, माझ्या आजी आजोबांची जमीन आहे, आम्ही इकडचे लँडलॉर्ड आहोत. अरे विकली ना, ती झाली ना सोसायटी झाल्यानंतर तूच म्हणाला ना शेअर होल्डर्स आहेत, मग त्यांच्याकडे शेअर्स आहेत. मग जसा तू ओनर आहेस तसे ते पण ओनर आहेत, रिस्पेक्टिव्ह फ्लॅट ओनर्स, रिस्पेक्टिव्ह शेअर होल्डर्स. हां चल, मग तुला विचारायला पाहिजे होतं. मग विचारल्यानंतर तू नसती दिली परमिशन, तर त्यांनी नाही करायला पाहिजे होतं, हे तुझं म्हणणं आहे. चूक झाली त्यांची, त्यांनी तुला नाही विचारलं, ते त्यांनी मान्यही केलं. ते म्हणाले की ठीक आहे आमची चूक झाली, ह्याच्या पुढे आपण नाही करणार असं. जर तुम्ही हर्ट झाला असाल तर आम्ही नाही करणार, नेक्स्ट इयरपासून आम्ही नाही करणार. आणि त्या व्यतिरिक्त तो माणूस हेही म्हणाला की पाहिजे तर आपण परत मीटिंग बोलूया आणि जे काही झालंय, जी चूक झाली आहे ती रेक्टिफाय करूया. जर बऱ्याच लोकांची म्हणजे वेटेज जर जास्त असेल असं की जे अगेन्स्ट असतील ह्या पट्टीच्या, तर मग मी ही पट्टी काढून टाकेन आणि पुढच्या वर्षीपासून तर मी हे करणारच नाही. तर लगेचच परत पलटी. तर म्हणे की नाही, जरी मी एकटा असेल ना तरी पण मी इथे उपोषणाला बसेन, मला बाकीच्यांशी काही घेणं देणं नाही. मग तू आधी कशाला बाकीच्यांना घेऊन नाचत होता व्हॉट्सअप, आणि मला बाकी लोक सिक्रेटली बोलतायत आणि हे बोलतायत आणि ते बोलतायत, बाकीच्यांना पण प्रॉब्लेम आहे, मला एकट्यालाच प्रॉब्लेम नाही आहे म्हणून बाकीच्यांना पण विचारायला पाहिजे होतं. मग जेव्हा तो माणूस म्हणतोय की आपण बाकीच्यांना विचारूया तुझ्या म्हणण्याप्रमाणे, तेव्हा का मग बॅकआउट करतोय? याचा अर्थ फक्त आणि फक्त तुलाच प्रॉब्लेम आहे, बाकी कोणाला काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि प्रॉब्लेम असला तरी ते इग्नोर करतायत की ह्या वेळेला त्यांना त्याच्यात नाही पडायचं आहे. ते मे बी त्यांना एक चान्स अजून देण्याचा त्यांचा विचार आहे किंवा ते विचार करतायत की आता जर ते म्हणतायत की नेक्स्ट इयर आम्ही नाही करणार, ह्या वर्षी राहू दे, त्यांचं काय ते चातुर्मास असतो ते 4 महिन्यापुरतं, आणि नंतर मग ते आपण काढून टाकू आणि नेक्स्ट इयर ऑनवर्ड्स नाही करणार, म्हणून मे बी त्यांनी अग्री केलं असेल. ते म्हणत असतील इट्स ओके, लेट्स गिव्ह देम अ चान्स. ठीक आहे ना, एकदा चुकले पण म्हणतायत ना, म्हणून ते अग्री झाले असतील. पण ते हेरून हा आधीच शहाणा म्हणतो, कारण ह्याचं मूळ हेच आहे, ह्याचं दुखरीनस हीच आहे की हा कोणतरी शहाणा लागून गेलाय, हा कोणतरी आहे इन्फ्लुएन्झा, तर ह्याला विचारा, ह्याला ताप भरलाय, मेल्याच्या डांगीत भरलाय ताप, डांग फाटकच्या. हा हे चांगलंच ओळखून आहे, ह्याची जी घरची फुकट खाऊ 4 टाळकी आहेत ना, ते सोडून ह्याच्या बाजूने कोणीच उभं राहणार नाही, कारण ह्याची रियालिटी सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे हा जे कोणाचे जे काही रेफरन्सेस देतो की बिल्डिंगमधली लोक वगैरे, तर ते काही ह्याच्या बाजूने ओपनली उभे राहणार नाहीत. आणि त्यांनी पण चांगलेच ओळखून येते की हा एक वेडा माणूस आहे, हा ठीक आहे जाऊ दे, आणि काय नसत्या लफड्यात नको, म्हणून ते आपले पारिवारिक चांगल्या घरातनं आणि व्यवस्थित संस्कार झालेली माणसं आहेत.
त्याच्यामुळे ह्याच्या नादाला कोण लागणार हे त्याला चांगलंच माहिती आहे आणि म्हणूनच तो ओपनली यायला नकार देतो आहे आणि म्हणूनच तो क्लिअरली सांगतो आहे की नाही मग असं असेल तर मग मी एकटा पण असेल तरी मी एकटा, म्हणजे प्रॉब्लेम तुझा आहे, तो तू तेरा देख, समझा क्या? हाँ, जो तेरे से बनता है तू अकेला कर, दुनिया का दिमाग का खोसडा का फोसडा मत कर. आणि राहिला प्रश्न धार्मिक भावनांचा किंवा परमिशन्सचा, तर अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्यासाठी परमिशन नाही लागत, नाही घेत आणि रादर त्याने खरंच प्रॉपर्टीचं नुकसान होतं. याचं क्लासिक एक्झाम्पल म्हणजे रंगपंचमीला तुम्ही जो धांगडधिंगा करता, जे कलर वगैरे कुठे पण सोसायटीमध्ये ते हाताचे ठसे किंवा बऱ्याच गोष्टी तुम्ही करता, सगळीकडे दारू पिऊन धिंगाणा घालता, भांग पिता, हे सगळे म्हणजे वाटते ते बऱ्याच गोष्टी होतात. तर तेव्हा कुठली परमिशन असते? मग परमिशन घेता का तुम्ही? भांग पिण्याची परमिशन असते. मकर संक्रांतीच्या वेळेला एवढे म्हणजे बळी जातात, इतकं ते मी तुम्हाला लास्ट टाईम पण एक्झाम्पल, मला पुन्हा ते बोलायचं नाही आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी मग तेव्हा कुठे असता तुम्ही? तेव्हा कुठला धर्म सांगतो की लोकांचे जीव जाऊ दे, पतंग उडवा, लोकांचे गळे चिरू देत, पतंग उडवा, लहान पोरांचा बळी जाऊ दे, पतंग उडवा? हा कुठला धर्म आहे? ह्याच्यात कुठली परमिशन आहे? मग ते इतकं ते दारू वगैरे पिऊन इतक्या गोष्टी होतात, बरेच म्हणजे मुलींवरती अत्याचार होतात. ह्याच्यात परमिशन आहे का? कसंही म्हणजे किती प्यायची, म्हणजे त्या सणाचा आणि ह्या सगळ्या गोष्टींचा काय संबंध? त्या मानाने हे कितीतरी पटीने व्यवस्थित आणि शांत, कोणालाही त्रासदायक न ठरणारं नाही आहे का? काय त्रास होतोय त्या पट्टीने? काय म्हणजे मला खरंच कळत नाही आहे. म्हणजे खूप असं बोलायला गेलं ना तर खूप विस्तृत आहे हे आणि खूप डीप आहे, खूप गोष्टी आहेत. परमिशनचाच जर विचार करायचा झाला ना तर खूप लेवलवरती घाण आहे. म्हणजे परमिशन आणि लीगल इल्लीगल ह्या गोष्टींचा कुठेच म्हणजे नकोच ना, कशाला त्या भानगडीत पडतोय? आणि जर तुला इतकंच आहे ना तर तू जा ना, तू लीगल वेने जा, तू शासनाच्या अखत्यारीमध्ये जे काही बसतंय ते कर, पोलिसांचा आधार घे, पोलीस कंप्लेंट कर, जे काही आहे ते स्टेप बाय स्टेप तू सोसायटीला इन्व्हॉल्व कर, ते कर ना. हे सोशल मीडियावरती करून काय मिळतंय? जेव्हा तुम्ही सोशल मीडियावरती ह्या गोष्टी आणता, सोशल मीडिया म्हणजे आजकाल काय कोर्टच झालं आहे बाबा, की काहीतरी आता ते आपण मीडिया कोर्ट, मीडिया जस्टिस हे सगळे प्रकार बघितले, आता सोशल मीडिया जस्टिस, सोशल मीडिया कोर्ट आता नवीन ह्या लोकांनी पायंडा पाडायला सुरू केला आहे. तर मला असं वाटतं की बिफोर हे कोणाचे कोण दुश्मन आहेत, ते कुठल्या धर्माचे कोण दुश्मन आणि हे ते वगैरे, मला वाटतं ते आता नंतरच्या गोष्टी आहेत. बट आधी पूर्ण माणुसकीचे, पूर्ण मानव जातीचे हे फूट पाडणारे जे इन्फ्लुएन्सर्स तयार होत आहेत, हा जो माणुसकी धर्माचे जे खरे दुश्मन आहेत ना, ते मला मात्र कळलेले आहेत. ते ह्यांच्यासारखे इन्फ्लुएन्झा आहेत. तर ह्या इन्फ्लुएन्झाला आधी थांबवा, ह्यासारख्या इन्फ्लुएन्झाजना आधी थांबवा. हा इन्फ्लुएन्झा पसरत गेला ना तर ह्याची लागण फार विषारी आहे. हे फूट पाडण्याचं काम करत आहेत, हे नको त्या गोष्टींना मुद्दा बनवतात स्वतःच्या स्वार्थासाठी. हे कोणाचेच नाही आहेत. तर बाकी कोण कोणाचं दुश्मन आहे ते आपण नंतर फिगर आउट करू. पहिले सगळ्यात आधी ह्या माणुसकीच्या दुश्मनांना आळा घाला आणि ह्यांना कुठल्याच प्रकारचं समर्थन करू नका आणि ह्यांचं मुळापासून समूळ नाश यांचा झाला पाहिजे. हे मात्र गव्हर्नमेंटने आता आपल्या खरंच मनावर घेतलं पाहिजे आणि यावर विचार हा झालाच पाहिजे. ह्यांना अजून भरीस घालण्यापेक्षा किंवा जे आता काही नवीन असं काही पॉलिसीज येत आहेत आणि बरेच असं काय काय म्हटलं जातं आहे की हेच लोक, हे यूथ वगैरे, तर हे घाण करणार. आता ते कॉक्रोच बघतोय आपण, काय काय येतं आहे, तर हे सोशल मीडिया फक्त घाण करायचं माध्यम बनवलेलं आहे. आपल्या देशात तरी त्यातनं काहीच चांगलं होऊ शकत नाही. तर जसं चायनाने काही गोष्टी खूप स्ट्रिक्टली त्यांनी काही पॉलिसीज आखल्या आहेत, तशा पॉलिसीजची आपल्या देशाला खरंच गरज आहे आणि सरकारने ह्यावर नक्की
विचार करावा इतकंच मी म्हणेन. आणि आता झाली याच्या मनाची शांती. काहीतरी तिथे क्रिसक्रॉस ऑरेंज आणि काहीतरी कलर मारून असं मी काहीतरी बघितलं आता ह्याच्या रिसेंट ह्याच्यामध्ये रीलमध्ये, की त्याला काहीतरी वेगळा दुसऱ्या कलरने पेंट केलं आहे किंवा ड्युअल कलरमध्ये पेंट केलं आहे. तर आय होप आता हे थांबेल कुठेतरी आणि बस करा, झालं ना तुझं जीव शांत, तुझ्या डांगेतला ताप उतरला ना, बस आता नवीन काहीतरी काढू नकोस. आणि हा नवीन काहीतरी घेऊन येण्याआधी ह्याला काहीतरी बस ह्याचं बाजार उठवा, इतकीच मी विनंती करेन लोकांना पण आणि सरकारला पण. नाहीतर ह्याचं आपलं चालूच, आपलं ह्याचं न थांबणारे डोकेदुखी आहे, हा इन्फ्लुएन्स आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, मी तिथे काही अशा कॉमेंट्स पण बघितल्या लास्ट रीलच्या खाली, की दादा ही आपली जीत आहे आणि आपण जिंकलो आणि सपोर्ट वॉटेवर या फाकफाटकला आणि असं म्हणजे बरेच हॅशटॅग सपोर्ट वगैरे असं, आणि वी वोन दिस बॅटल वगैरे असं काय काय लिहिलेलं आहे लोकांनी. तर मला कीव येते अशा लोकांची. आणि खरं ज्या गोष्टीला तुम्ही स्वतःची जीत समजताय ती तुमची हार आहे. हे म्हणजे तुमचं दादागिरी आणि तुम्हाला बस एका शांतिप्रिय समाजाने दिलेला तुम्हाला संदेश आहे, की बाबा ठीक आहे हे तुमचं असेल हे वागणं, पण आम्हाला शांतता प्रिय आहे, तर तुम्हाला जे तुमच्या मनाप्रमाणे होऊ दे. आणि जर ह्याच्यानेच शांती प्रस्थापित होत असेल तर तसं होऊ दे. तर ही तुमच्या थोबाडावर एका नास्तिक माणसाच्या, एका धर्म फोडू पाहणाऱ्या माणसाच्या तोंडावर मारलेली चपराक आहे. आणि ह्याच्यामध्ये काय माहिती आहे, कोणाचीच जीत नाही आहे ना, आपली आहे ना त्यांची आहे ना कोणाची आहे, ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त हा इगोने भरलेला माणूस जिंकलेला आहे, ह्याने आपला इगो सॅटिस्फाय केलेला आहे. तर ही तुमची अत्यंत बेकार आणि घाणेरडी हार आहे, तुमच्या धर्माची, हिंदू धर्माची हार आहे. आणि त्याच्यामध्ये ह्याला आनंद मिळालेला आहे, कारण हा एका समाजकंटकाचा आणि एका धर्मबुडव्या वृत्तीचा हा विजय आहे. आणि हेच त्याला हवं होतं, कारण हीच त्याची विचारसरणी आहे. So congratulations those who supported him. It's your loss. So that's it for the today's podcast. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये. काहीतरी वेगळा विषय होता, आय होप तुम्ही आवडून घ्याल. सो सी यू इन माय नेक्स्ट पॉडकास्ट. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा आणि अशा लोकांपासून सावध राहा, सावधान रहे, सतर्क रहे. टेक केअर, बाय, मासलामा.